नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. नौपाडा परिसरामध्ये रामवाडी परिसरामध्ये मनीष कॅफे आहे. या कॅफेतनं अनेकदा खाद्यपदार्थ पार्सल नेले जातात. याच अनुषंगाने या ठिकाणी खाद्यपदार्थ खाल्ले देखील जातात. सदर कॅफे हे फुटपाथ लगत असून या ठिकाणी असलेल्या झाडांना सिमेंट कॉन्क्रीटचं आवरण देखील घालण्यात आलेलं होतं. त्यामुळे झाडांना कुठेतरी याचा त्रास होत होता. शिवाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खाद्यपदार्थ खाण्याकरिता खवय येत असल्यामुळे या ठिकाणी अवैधरित्या या ठिकाणी वाहनांची पार्किंग केली जात असे. त्यामुळे येता जाता ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होत होता. त्याचबरोबर अनेकदा या ठिकाणी सांडपाणी देखील या रस्त्यावरती सोडलं जायचं. त्यामुळे सदर परिसरातील नागरिकांना या परिसरातनं रहदारी करताना विविध समस्यांना सामोरे जावं लागत होतं. या सर्व तक्रारी लक्षात घेता नौपाडा शिवसेना विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांनी या संदर्भातली तक्रार नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत केलेली होती. शिवाय या ठिकाणी झाडांलगत असलेलं सिमेंटचे आवरण निस्तनाभूत करण्याची मागणी देखील केलेली होती. त्या अनुषंगाने काल या ठिकाणी अतिक्रमण विभागाच्या वतीने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा जो आहे तो उगारण्यात आलेला आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी कारवाई करत सदर परिसरामध्ये लोखंडी असलेले स्टँड आणि टेबल्स या ठिकाणी अतिक्रमण विभागाच्या वतीने नेण्यात आले होते. मात्र पुन्हा एकदा झाडासभोवती असलेल्या सिमेंटच्या कठड्यांवरती कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे. या कारवाईनंतर झाडांभोवती असलेले सिमेंटचे आवरण निस्तनाभूत करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता झाडांना मोकळा श्वास घेता येणार आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर या ठिकाणी नागरिकांनी शिवसेनेचे नौपाडा विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांचे आपल्या समस्यांचं निवारण झाल्याबाबत नागरिकांनी आभार देखील व्यक्त केलेले आहेत. या संदर्भातली आपली भूमिका या ठिकाणी ठाणे विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांनी देखील मांडलेली आहे. या कारवाई दरम्यान शाखा प्रमुख सचिन चांदगुडे, सागर पवार, उपविभाग प्रमुख अमित जोशी, वैशाली जोशी हे देखील उपस्थित होते. यांनी देखील अतिक्रमण विभागाकडे पाठपुरावा केला होता. या प्रसंगी स्थानिक नगरसेवक संजय वागुले हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. 3 वर्षापासून इथे अनाधित बांधकाम केलं गेलं होतं. संपूर्ण फुटपाथ खाल्ला होता, रस्ता खाल्ला होता, रस्त्यावरती गाड्या भरत होत्या, लोकांच्या असंख्य तक्रारी होत्या. आम्ही याचा पाठपुरावा करत होतो, पण आमच्याच मित्रपक्षाचा व्यापारी सेलचा अध्यक्ष मितेश शाह ह्याचं ते दुकान होतं, त्यामुळे त्यावरती कारवाई होत नव्हती असं आम्हाला वाटतं आता. पण डोक्यावरनं पाणी गेलं. लोक म्हणाले याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. म्हणून आज मागच्या मंडळीचे सगळे जे जेवणाकर जागा ठेवली होती ते सगळे कट्टे टेबल उचलून दिले होते. तरी पण त्याचं तेच काम चालू आहे. आजही ड्रेनेजची लाईन त्यांनी पावसाचं पाणी असतं त्याकडं सोडलेली आहे. रात्री 12 नंतर परत त्याचे साफसफाई चालू असते. आज आम्ही झाडाच्या भोवती जे काँक्रीटकरण केलं होतं ते काँक्रीटकरण तोडण्याचा प्रयत्न करतो आहे. ते पूर्ण साफ करतो आहे. आज तुम्ही समाजसेवक म्हणून जेव्हा समाजात वावरता, तुम्ही व्यापारी सेलचे अध्यक्ष असता एखाद्या पक्षाचे, आणि तुम्ही व्यापाऱ्यांसमोर काय दाखवता? जिथे तुम्ही धंदा करताय तिथं तुम्ही फुटपाथ खाताय, रस्ता खाताय, झाडाला मारण्याचा प्रयत्न करताय. झाडामध्ये संपूर्ण झाडामध्ये लोखंडी सळ्या घुसवल्या गेल्या होत्या. आज ते झाड वाचवण्याकरता मी सगळा प्रयत्न करतो आहे. आज रामवाडीमध्ये लोकांना जायला जागा नाही करणं, असंख्य गाड्या उभ्या असतात. मी 7 वाजता आलात, असंख्य गाड्या उभ्या असतात आणि लोकांना आतमध्ये जाता येत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून एक रामवाडीच्या लोकांना होणारा त्रास गेली 3 वर्षे ते सहन करत आहेत. त्या त्रासातनं आज ते काही मुक्त होत आहेत. का असतं ना, मित्रपक्ष हा विषय वेगळा असतो. पण ज्या वेळा तुम्ही समाजाला वेठीस धरता, समाजातल्या लोकांना वेठीस धरता, तुम्ही फुटपाथ गिळंकृत करता, तुम्ही रस्ता गिळंकृत करता, तुम्ही ड्रेनेजची लाईन याच्यावर सोडता आणि लोकांना त्याचा त्रास होतो, त्यावेळी मित्रपक्ष जरी असला तर त्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे. आणि हा मित्रपक्ष संबंधच नसतो. आपण एक समाजसेवा म्हणून काम करतो की लोकांची आपल्याला तक्रारी आल्या, त्या तक्रारी आपण सॉल्व्ह करणं गरजेचं असतं, त्याला पाठपुरावा करणं गरजेचं असतं. आणि आज पाठपुरावा ते यश आलं. ते कदाचित शिवसेनेच्या माध्यमातून आलं असेल, ते आमचे वाघोली साहेब पण माझ्याबरोबर होते, त्यांच्या माध्यमातून आलं असेल, पण लोकांना न्याय मिळणं गरजेचं आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे.
या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ऑटिझमची सुरुवात गर्भाशयातून होते. ऑटिझममुळेच तुमचे कुटुंब आणि तुमच्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापूर्वीच त्यावर उपचार करा. ऑटिझमला प्रतिबंध करा, असे रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर तोडुपुनारी यांनी सांगतात. हैदराबादची रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशन ऑटिझम असलेल्या मुलांमधील आतडे मेंदू यावरती काम करणारी एक प्रमुख उपचार पद्धती म्हणजे फेकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांटेशन थेरपी देणारी भारतातली पहिली संस्था आहे. रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशनतर्फे ऑटिझम असलेल्या रुग्णांसाठी येत्या 28 जून रोजी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे मोफत आतड्यांच्या आरोग्याची तपासणी आणि मायक्रोबायोमोज चाचणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हैदराबाद स्थित संशोधन आधारित संस्था रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशन डॉक्टर चंद्रशेखर थोडुपुनुरी यांनी स्थापन केलेले एक अग्रगण्य आरोग्य केंद्र आहे. ऑटिझम आणि इतर न्यूरोलॉजिकल आजारांच्या व्यवस्थापनासाठी सर्वांगीण दृष्टिकोन देणारी ही भारतातील अशी प्रकारची पहिली संस्था आहे. या संस्थेने आजवर अनेक प्रकारची कामं केलेली आहेत. रिप्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशनतर्फे ऑटिझम रुग्णांसाठी मोफत आतड्याच्या आरोग्य तपासणी आणि मायक्रोबायोम चाचणी शिबिराचं आयोजन 28 जून रोजी करण्यात आलेलं आहे. तर ऑटिझमबद्दल बोलताना रिस्प्लाइस ऑटिझम रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर तोडुपुनुरी म्हणाले की गेल्या 4 ते 5 दशकांमध्ये ऑटिझमच्या घटनांमध्ये झालेली वाढ ही एक मोठी चिंतेची बाब आहे. नव्याने समोर येत असलेल्या वैज्ञानिक संशोधनानुसार कृषी रसायने आणि फॉरेव्हर केमिकल्स यांचा जैवसंचय हा ऑटिझमसाठी एक महत्त्वाचा घटक असू शकतो. गर्भधारणेची योजना आखणाऱ्या जोडप्यांमध्ये या पदार्थाच्या संपर्कात येणं कमी करणे ही एक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ऑटिझमचा धोका कमी करण्यात भूमिका या पत्रकार परिषदेचा उद्देश या गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्येवरती माहितीपूर्ण सार्वजनिक संवाद सुरू करणे आणि धोरण स्तरावरील सहभागास प्रोत्साहन देणे हा आहे. तर येत्या 28 जूनच्या शिबिरामध्ये गरजूंना सहभागी होण्याचं आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार आपण महाराष्ट्रामध्ये ऑटिझम मुक्त महाराष्ट्र अभियान हे आपण अभियान सुरू केलेलं आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत हैदराबाद येथील डॉक्टर चंद्रशेखर थोडनपुरी यांनी विकसित केलेली एक FMTT एक नावाची थेरपी आहे. ही थेरपी दिल्यानंतर ऑटिझमग्रस्त मुलांमध्ये जवळपास 50 ते 60% फरक पडतो. ऑटिझमग्रस्त मुलं ज्यांचा दैनंदिन संघर्ष असतो, म्हणजे भूक लागलेलं देखील त्यांना त्यांच्या पालकांना ते सांगू शकत नाही, वॉशरूमला जायचं असेल तरी सांगू शकत नाही, अशा सगळ्या ऑटिझमग्रस्त मुलांवर यशस्वी उपचार केलेले डॉक्टर चंद्रशेखर थोडनपुरी यांच्या यशस्वी उपचारानंतर या ज्या काही आपल्या नैसर्गिक विधी असतात किंवा ज्या ज्या काही सगळ्या गोष्टी असतात ती ऑटिझमग्रस्त मुलं सांगू शकतात. हा पहिला प्रयोग डॉक्टर चंद्रशेखर यांनी स्वतःच्या मुलीवर केला. त्यांची मुलगी स्वतः ऑटिझमग्रस्त आहे. 11 वर्षाच्या त्यांच्या मुलीमध्ये या थेरपीने फरक पडलेला आहे आणि ती आता 50% बरी झालेली आहे. आणि म्हणून हे तंत्रज्ञान आता महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपण ठाण्यामध्ये त्याचं आरोग्य शिबिर घेतलेलं आहे. याची मोफत आरोग्य तपासणी येत्या 28 जून रोजी दादोजी कोंडदेव स्टेडियम या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तर या निमित्तानं माझं विनम्र आव्हान आहे की ज्यांच्या
ज्यांच्या घरी ऑटिझमग्रस्त मुलं आहे अशा पालकांनी ऑटिझमग्रस्त मुलांना घेऊन 28 जून रोजी आपण आवर्जून दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे यावं. डॉक्टर चंद्रशेखर सर स्वतः अशा मुलांची तपासणी करणार आहेत. ती जी तपासणी आहे तिचा खर्च जवळपास 15,000 रुपये आहे, परंतु शिबिराच्या दिवशी पूर्णतः मोफत या सगळ्या ऑटिझमग्रस्त मुलांची तपासणी करण्यात येणार असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार करण्यात येईल. या निमित्तानं ऑटिझमग्रस्त पालकांना एवढीच मी ग्वाही देऊ इच्छितो की डॉक्टर चंद्रशेखर सरांनी विकसित केलेल्या या थेरपीनंतर देशातील नव्हे तर जगभरातील शेकडो नव्हे हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार झालेले आहेत आणि ऑटिझमग्रस्त मुलांमध्ये 50 ते 60% फरक पडलेला आहे. यामुळे आपण जास्तीत जास्त संख्येनं ऑटिझमग्रस्त पालकांनी त्यांच्या ऑटिझमग्रस्त मुलांना त्या ठिकाणी घेऊन यावं. त्यांच्यावर यशस्वी उपचार करून देण्याच्यासाठीचा पाठपुरावा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे करण्यात येईल. ठाणे शहराच्या भविष्यातील विकासाचा विचार करताना नागरिकांच्या मूलभूत सुविधांवरती कोणताही अतिरिक्त ताण पडू नये यासाठी ठाम भूमिका घेत परिवहन मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. तिकुचिनीवाडी परिसरातील मोजे, चितळसर, मानपाडा येथील आरक्षित खासगी जागेची पाहणी केल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की या जागेवरती भविष्यात कोणत्याही प्रकारचं बांधकाम होणार नाही याची हमी देण्यात यावी. या जागेवर ठाणे महानगरपालिकेने उद्यानाचे आरक्षण टाकले असून ती जागा शहरासाठी हरित क्षेत्र म्हणूनच कायम राखण्यात यावी अशी भूमिका मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांना शुद्ध हवा, पर्यावरणपूरक परिसर आणि खुली जागा उपलब्ध व्हावी यासाठी हा परिसर संरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की आरक्षित जागेच्या मोबदल्यात संबंधित जमीन मालकास सुमारे 80 लाख चौरस फुटापेक्षा जास्त TDR देण्याचा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. इतर मोठ्या प्रमाणामध्ये TDR मंजूर झाल्यास शहरावरती अतिरिक्त लोकसंख्या आणि विकासाचा ताण पडू शकतो. तसेच UDCPRच्या नव्या निर्देशानुसार विकासकांना अतिरिक्त FSI मिळतो. सध्या राहत असलेल्या नागरिकांना पायाभूत सुविधा व्यवस्थित तरी मिळाल्या पाहिजेत. तसेच भविष्यात होणाऱ्या नागरिकांचा विचार करून पाणी पुरवठा, वीज व्यवस्था, रस्ते, आरोग्य, सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या सर्व मूलभूत पायाभूत सुविधांची क्षमता वाढवून त्या पूर्णपणे सक्षम केल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत TDR मंजूर करू नये. गेल्या 20 वर्षापेक्षा जास्त काळ मी या विभागाचा लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे या नागरिकांनी माझ्याकडे ज्या विविध तक्रारी केल्या आहेत त्यानुसार मीही हा पाहणी दौरा आयोजित केला होता. या संदर्भात ठाणे महानगरपालिकेने शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा पूर्ण क्षमतेने उपलब्ध करून दिल्यानंतरच संबंधित खासगी जमीन मालकास TDR देण्यात येईल अशी स्पष्ट भूमिका घ्यावी असे निर्देशही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. महानगरपालिका हद्दीमध्ये ही सुमारे 100 एकर जागा जी आहे ती 100 एकर जागा तुम्हाला काही इकडे यायचं नाही आहे का? म्हणजे मागे पत्रकार म्हणून चालले या इकडे उभे राहा, तुम्हीच देणार आहात ना सगळं. हां, त्यामुळे 100 एकर जागा ही माझ्या मतदारसंघामध्ये महापालिकेच्या ताब्यात आलेली आहे. महापालिकेनं न्यायालयामध्ये ज्या पद्धतीचं ॲफिडेव्हिट दिलेलं त्यानुसार ह्या जागेचा TDR म्हणजे DRC जवळजवळ 82 लाख स्क्वेअर मीटर 82 लाख स्क्वेअर फुटाचं बांधकाम ह्या ठिकाणी होणार आहे. 8 लाख स्क्वेअर मीटरचा हा एरिया आहे आणि डायाभाई अँड कंपनी नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीला काहीतरी अधिकार यांनी दिलेले आहेत न्यायालयानं आणि त्यानुसार त्यांना ते DRC देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलेला आहे. परंतु ह्या भागाचा आमदार आणि त्याचबरोबर राज्याचा मंत्री म्हणून माझ्याकडे अनेक लोकांनी, पर्यावरणवादी संघटनांनी, त्याचबरोबर घोडबंदर रोड आणि शहरातल्या काही सामाजिक संघटनांनी अनेक निवेदनं दिलेली आहेत. त्यांच्या मतानुसार एवढा मोठा TDR जर ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवर लोड केला जाईल तर शहरातील ज्या पद्धतीनं पाणी पुरवठा योजना आहे किंवा रस्ते आहे किंवा अन्य ज्या डेव्हलपमेंट चालू आहे त्यावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होईल. कारण आत्ताच घोडबंदर रोडवासियांना आम्ही पाणी मोठ्या प्रमाणात देऊ शकत नाही, त्यांना टँकरचा पाणी पुरवठा करावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये परत हा 80-82 लाख स्क्वेअर फुटाचा जर TDR दिला एखाद्या कंपनीला तर निश्चितपणे शहराच्या बाकीच्या नियोजनामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पडेल. मी ADTP ठाणे महानगरपालिका यांनी आणि अतिरिक्त आयुक्त यांना दोघांनाही सूचना केलेल्या आहेत की नवीन डेव्हलपमेंट प्लॅन जेव्हा पब्लिश होईल
त्यानंतर त्यामध्ये काय काय आरक्षणं आहेत, कुठली आरक्षणं काढलेली आहेत, कुठल्या आरक्षणाचा त्यामध्ये समावेश केलेला आहे, ह्याकडे बघून नंतरच ह्या बाबतीत DRC देण्याचा आपण निर्णय घेऊ. कारण हे वादग्रस्त प्रकरण झालेलं आहे. कोणाला एवढा TDR कशा प्रकारे दिला जातो, कुठल्या न्यायालयामध्ये काय काय प्रकरण न्यायप्रविष्ट याची सगळ्याची दखल घेणं गरजेचं आहे. आणि मी ह्या संदर्भात मंत्रालयामध्ये बैठक लावेल. संबंधितांची आज साईट व्हिजिट केलेली आहे आणि त्या बैठकीनंतर निर्णय घेईल. शेवटी माझा मतदारसंघ आहे, गेल्या 20 वर्षापासून मी नेतृत्व करतो आहे आणि माझ्याच मतदारसंघामध्ये अशी विकास कामं व्हायला हवी ह्या मताचं मी आहे. प्रामुख्याने ही जी जागा महापालिकेच्या ताब्यात आली तर त्या ठिकाणी निश्चितपणे चांगला विकास आपल्याला करता येईल. भविष्यामध्ये या ठिकाणी जिजामाता उद्यानामध्ये जसं मुंबईला सर्वसामान्य लोकांना आपण चांगल्या पद्धतीची सुविधा दिलेली आहे, तशाच पद्धतीचं ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर म्हणजे राणीच्या बागेच्या धर्तीवर इकडे अभयारण्य करायचा आम्ही विचार करू. परंतु तोपर्यंत तरी ह्या प्रकरणाला म्हणजे जे DRC आपण देणार आहोत ते थांबवावं आणि पुढील DP पब्लिश झाल्यानंतर त्या बाबतीतला निर्णय घ्यावा अशा मी सूचना केलेल्या आहेत. कळवा खाडीत बुडणाऱ्या एका 30 वर्षीय तरुणाचा अग्निशमन दलाच्या 2 जवानांनी धाडसी बचाव करून त्याचा जीव वाचवलाय. याबाबत अग्निशमन अधिकारी संदीप कदम आणि वाहनचालक गणेश गवरी यांचे धाडसी कामगिरी केल्याबद्दल महापौर शर्मिला पिंपोळकर, महापालिका आयुक्त सौरव राव यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास साकेत रोड परिसरातील खाडीमध्ये नौशाद मोहरूम हे पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले असल्याच्या घटनेची माहिती मिळताच ठाणे नगर पोलीस आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे अधिकारी, जवान तसेच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. बचाव कार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पिकअप वाहन, अग्निशमन दलाचे रेस्क्यू वाहन, जीप तैनात करण्यात आली. दरम्यान अग्निशमन केंद्र अधिकारी संदीप कदम आणि चालक गणेश गवारी यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ खाडीत उडी घेतली. अग्निशमक जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुमारे 15 मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर नौशाद मेहरूम यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीची मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याचंही प्राथमिक तपासामध्ये निदर्शनास आलंय. बचाव करण्यात आलेल्या व्यक्तीला पुढील कार्यवाहीसाठी ठाणे नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अग्निशमक दलाच्या धाडसी आणि तत्पर कामगिरीमुळे एका व्यक्तीचा जीव वाचल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन सहकार पॅनलची घोषणा केली. सहकार पॅनलने यापूर्वीच 8 उमेदवार संचालकपदी बिनविरोध निवडून आलेले आहेत, तर उर्वरित सर्व जागा सहकार पॅनल जिंकेल असा विश्वास सर्वपक्षीय नेत्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. पत्रकार परिषदेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, खासदार सुरेश म्हात्रे, आमदार किसन कथोरे, बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर,
आमदार रवींद्र फाटक, आमदार शांताराम मोरे, शिवसेना नेते प्रकाश पाटील, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी उपाध्यक्ष अरुण पाटील, विद्यमान संचालक भाऊ कुराडे, सुभाष पवार, दिलीप पटेकर, अनिल मुंबईकर, निलेश भोईर, भाजप उपाध्यक्ष राम दळवी, शिवसेना सचिव, ठाणे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, सभागृह नेते हनुमंत जगदाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थितांचं स्वागत केलंय. खासदार नरेश म्हस्के म्हणाले की ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कधीही पक्षीय राजकारण आम्ही केलं नाही. दिघे साहेबांपासून ते एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत कधीही शिवसेना पक्ष म्हणून यात उतरला नाही. विविध पक्षांशी चर्चा करून कुठेही पक्षीय राजकारण न करता शक्यतो बिनविरोध निवडणूक कशी होईल याकडे आमचा कल होता. मात्र चर्चा चालू असता काहींनी पॅनल जाहीर केले. मग आम्ही सहकार हित डोळ्यासमोर ठेवत सहकार पॅनल खाली निवडणूक लढवत आहोत, असं खासदार नरेश म्हस्के म्हणाले आहेत. सहकार पॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्वपक्षीय मंडळी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही निवडणूक एका विचाराने लढवत आहोत. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खूप मोठं योगदान ग्रामीण आणि शहराच्या विकासात आहे. एक चांगला संदेश सर्वसामान्य जनतेत जाण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय सहकार पॅनल उभं करत असल्याचं खासदार सुरेश म्हात्रे यांनी म्हटलंय. तर विरोधकांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन चांगल्या कामगारासाठी हातभार लावा असं आवाहन क्षितिज ठाकूर यांनी केलेलं आहे. भले वेगवेगळे पक्षातले असले तरी अनेक नेते ठाणे जिल्हा परिषद आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून घडवलेले गेले आहेत. या ठिकाणी पक्ष बाजूला सारून फक्त बँक कशी सक्षम होईल, बँकेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांना कसा फायदा होईल यासाठी आम्ही लक्ष देत होतो. बँकेमध्ये चांगले काम करणारे प्रतिनिधी यांना पाठिंबा द्या ही एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे. म्हणूनच सहकार पॅनलच्या माध्यमातून 8 सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. सत्ता तर 100% येणारच आहे, परंतु सर्व सहकार पॅनलचे उमेदवार संचालक म्हणून निवडून आणण्यासाठी आमचाच भर असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले आहे. साहेब एक फोटो त्या 25 वर्षापासून या बँकेशी मी संलग्न आहे. 25 वर्षामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने अशा प्रकारचा हस्तक्षेप नाही केलेला. पहिल्यांदा अशा प्रकारच्या निवडणुकीला सामोरं जायची वेळ येते दुसऱ्या पॅनलच्या माध्यमातून. खरं म्हणजे सहकार पॅनलमध्ये आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि या पॅनलला खरं म्हणजे आम्हाला पहिल्यापासून जी साथ दिली ती हितेंद्र ठाकूर साहेबांनी आम्हाला साथ दिली. त्यांच्याबरोबर अगोदर बऱ्याच जणांनी चर्चा केली, आम्ही सुद्धा सगळ्यांच्या बरोबर केली, शिंदे साहेबांच्या बरोबर चर्चा केली. सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून हा सहकार पॅनल आम्ही एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आणि आज तुमच्या समोर उमेदवारांची नावं घोषित केलेली आहेत. हे खरं म्हणजे अगोदर जे परिवर्तन पॅनल तयार झालं त्यांनी जर अशा पद्धतीने एकत्र आणलं असताना तर ही बिनविरोध निवडणूक झाली असती, याचा काही प्रश्न झाला नसता. आम्ही आज सगळ्यांनीच आमच्या सगळ्या नेत्यांनी जाहीर केलंय की जर परिवर्तन पॅनलमधल्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या कोणी जे पुढे असतील त्यांनी सांगितलं तर आम्ही त्याला निश्चितपणे सहकार्य करू. परिवर्तन पॅनल हे त्यांनी अगोदर घोषित केलं, त्यांच्यानंतर आम्ही पॅनल घोषित केलं. त्यामुळे त्यांनी घाई केली, ती घाई केली नसती तर बिनविरोध झाली असती. 17 तारखेपर्यंत फॉर्म मागे घ्यायची मुदत आहे. एवढी वर्षापासून हे लोक चांगलं काम करतात. आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची बँकचा पुरस्कार ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळालेला आहे. समोरच्या पॅनलनी पण त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हे उल्लेख केला की ह्या लोकांनी चांगलं काम केलेलं आहे. तर समोरचे लोक पण जर उल्लेख करत असतील त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की चांगलं काम केलेलं आहे, म्हणून आम्ही आवाहन केलं की जर माघार कोण घेणार असेल आणि बिनविरोध बाकीचे पण जर होत असतील चांगल्या कामामध्ये त्यांचा सहभाग झालाच पाहिजे. जेव्हा तुम्ही बोलताल की चांगलं काम ह्या लोकांनी केलेलं आहे, बिनविरोध करा आणि चांगल्या कामासाठी मदत करा, आशीर्वाद द्या त्यांना. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.